श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत कंटोलीची भाजी। हिला कोणी कंटोली, कोणी करटोली किंवा कंटोला असं देखील ह्या भाजीला म्हटलं जातं। ही एक रानभाजी आहे आणि मुख्यत्वे करून ही जंगलात किंवा रानमाळांवर पण वेली रूपात उगवणारी अशी ही अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी आहे। तर आपण ही मी बाजारातून आणली आहे। आता ही जी कंटोली आहे ती आपण पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया। तुम्ही बघू शकता ही आकाराने अशी लंब गोलाकार काटेरी भाजी आहे। तिच्या अंगावर जसं कारलं असतं तसे छोटे छोटे काटे असतात, पण ही चवीला कडू मात्र नक्कीच नसते। तर ह्या भाजीमध्ये अनेक पौष्टिक द्रव्ये अशी आहेत। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तर ही खूपच उपयोगी अशी वनस्पती आहे किंवा भाजी म्हणू शकता। अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स ह्याच्यात जास्त असतात, प्रोटीन्स ह्याच्यात भरपूर आहे। शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त अशी आहे। तर ही भाजी आपण आता स्वच्छ पाण्यात अशी धुवून घेऊया। रानात असते त्यामुळे तिच्यावर कुठलीही फवारणी केलेली नाही आहे। जी आदिवासी लोक असतात ती ही भाजी जंगलातून शोधून आणतात। आमच्या अलिबागमध्ये भरपूर प्रमाणात ही भाजी सकाळी गेल्यानंतर मिळते। अशी कंटोली माझी स्वच्छ धुवून झाली आहे, ती आपण कापून घेऊया। ते 2 भाग करायचे। तर ही बघा, ही बी कवळी आहे तर ही आपण घेऊ शकतो आणि कारल्यासारखीच ती चिरायची आहे। जर बी अगदी जून झालेली असेल तर ती काढायची, अदरवाईज ही बी घेतली तरी चालेल। तर ही बी थोडीशी मला जाड वाटते, नाही तर तिला आपण थोडंसं काढून घेतलं तरी चालेल। अशा तऱ्हेने आपण ही कंटोली सगळी चिरून घ्यायची आहे। आता ही मी कंटोली सगळी चिरून घेते। आता कढईत मी तेल घालून घेते। छान तापलंय। मी आधी हा लसूण ठेचून घेतलाय, तो घातलाय। ही राई आपण घालणार आहोत फोडणीला। थोडं जिरं, हे जिन्नस छान तडतडलं की आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि ही हिरवी मिरची आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ह्याच्यात आपण थोडंसं लाल तिखट किंवा घरगुती जो मसाला असतो ना तो देखील वापरणार आहोत। मी 2च मिरच्या घेतल्या आणि त्या मिरच्या देखील तिखटवाल्या आहेत। हिंग आपण घालून घेऊया। हळद घातली। हा आपला दीपदया स्पेशल घरगुती मसाला आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता ही जी चिरलेली कंटोली आहे ती मी ह्याच्यात घालून घेते। अतिशय गुणकारी आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे। रक्तातली साखर नियंत्रणाकरता, मधुमेह नियंत्रणाकरता ह्या भाजीचा चांगला उपयोग होतो। याच्यात खूप सारे गुणधर्म आहेत मधुमेह नियंत्रण करायचे। त्याचप्रमाणे आपली पचनक्रिया ह्या भाजीमुळे सुधारते। फायबर्स खूप असतात ह्या भाजीत, त्यामुळे डायजेशन खूप चांगलं होतं। तसेच जर त्वचेचे काही आपल्याला आजार असतील तर त्यासाठी देखील ही भाजी खाल्ली जाते।
त्याच्यात आपण थोडंसं पाण्याचा असं छिडकाव करणं, म्हणजे ती वाफेवर छान शिजली जाईल. त्याच्यावर मी झाकण ठेवून घेते आणि आपल्याला 2 ते 3 वाफा या भाजीला आणायच्या आहेत. 5-5 मिनिटाची एक वाफ असेल साधारण. आता मी 5 मिनिटासाठी गॅसची फ्लेम बारीक केली आहे. 5 मिनिटासाठी ही भाजी आपण वाफत ठेवणार. 5 मिनिटं झाली आहे. संपूर्ण करून घेऊया. तुम्ही बघू शकता कंटोली शिजलेली आहे बऱ्यापैकी. आता आपण या भाजीत चवीनुसार मीठ घालून घेऊ. थोडा गुळ घालते. ओलेला नारळ आहे हा. काही जण दाण्याचा कूट देखील घालतात, तर तुम्ही दाण्याचा कूट देखील घालू शकता. कोथिंबीर, अशा प्रकारे ही कंटोलीची भाजी आपली तयार आहे. पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचंय. ही भाजी तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता. जरी ही भाजी कारल्यासारखी दिसत असली तरी कारल्यासारखी कडू मात्र बिलकुल नाहीये. खूप छान लागते ही भाजी चवीला. तर आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेतोय. भाजी रेडी आहे. गॅस बंद करून घेतो. ही झाली आहे आपली कंटोलीची भाजी तयार. त्याच्यावर मस्त कोथिंबीर पेरली आहे आणि ही भाजी आपल्याला चपाती भाकरी सोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. खूप पौष्टिक अशी भाजी आहे. त्याच्यात खूप जीवनसत्व आहेत. क ही जीवनसत्व या भाजीत मुबलक प्रमाणात आढळतात. तर माझा हा कंटोलीच्या रानभाजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपला दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ आणि आपल्या दीपदया ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. एन्जॉय.